त्यामुळे एकंदरीतच सीजेपी आपली चळवळ सक्रिय ठेवणार हे यातून स्पष्ट होत आहे। आता पुढचा मुद्दा आहे तो सरकारच्या महायुतीतल्या धुसफुसीबद्दल। महायुतीतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली आणि याचं कारण ठरले शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर। त्यांनी भाजपवरती पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्राला संपवत असल्याची टीका धंगेकरांनी केली आहे। तर एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आल्याचा घणाघातही त्यांनी केला। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरुद्धची वक्तव्य थांबावीत असंही धंगेकर यांनी म्हटलं आणि या सगळ्यामुळे महायुतीतील दोन महत्त्वाचे पक्ष असलेले भाजप शिवसेना यांच्यातला अंतर्गत मतभेद धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे। लाडकी बहीण योजनाच ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणली। महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य भगिनींना त्यातला न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्या पैशातून घरातली गरजा भागल्या पाहिजे, हे हेतूने आणलेली ती योजना आहे। आणि हा धाडसी निर्णय त्यांनी त्यावेळेला घेतला। त्यामुळे भाजपची आणि शिवसेनेची आणि राष्ट्रवादी सत्ता यायला कारणीभूत एकनाथ शिंदे साहेबच आहेत। तर आमचं हे म्हणणं की तुम्ही मित्रांना संपवण्यापेक्षा दुश्मनांना संपवा, पण हे मित्रांनाच जास्त संपवण्याचं काम करतात। तर कुरघोडीचं राजकारण न करता आमचं मत आहे की तुम्ही सगळ्यांना आपण काय जे बोलतोय काय करतोय ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। मात्र भाजपने रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्यावरती टीका केली आहे। भाजप हा नेहमी मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणारा आणि त्यांना बळकट करणारा पक्ष आहे। तर धंगेकरांचं मूळ राजकारण हेच काँग्रेसचं असून त्यांचं काम मित्रपक्षांना संपवण्याचं असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। तर धंगेकरांनी बोलण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली होती का, असा सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। रवींद्र धंगेकर यांनी बोलण्याच्या आधी एकनाथजी शिंदे यांना विचारली पाहिजे की महाराष्ट्राची सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शहा यांच्यामुळे आहे का नाही, हे एकदा रवींद्र धंगेकर यांनी एकनाथजी शिंदे यांना विचारलं पाहिजे आणि मग टीका टिप्पणी केली पाहिजे। पावळट नोबिता नावाचं पात्र म्हणजे रवींद्र धंगेकर आहेत, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथजी शिंदे यांना काही सांगू नये। काही लोकांना मीडियामध्ये सकाळपासून लाईन पाहिजे असतात, काही लोकांना मीडियाची विंडो पाहिजे असते। त्यामुळं आपल्याला विंडो पाहिजे असते, त्यांना विंडो पाहिजे असते, वाटेल ते बोलतात। आमचा पक्ष हा मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करणारा ह्या देशातला एकमेव पक्ष आहे। मित्र पक्षाला कशी बळकटी देता येईल असं काम भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर आहे, आम्ही रोज करतो आहे। मित्रपक्षांना सोबत घेऊनच सरकार चालू शकतं, ह्या भूमिकेशी मी सहमत आहे। महाराष्ट्रातसुद्धा 13 पक्षाच्या युतीचं आमचं सरकार आहे, त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेऊन काम करतो।